हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं. सकाळी चालली होती भाऊ बहिणींनो कामावर चालली होती, डबा हे भरला, बाटल्या भरल्या. पण अचानकच अशी चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं मला. चक्करच येते, कशाने येते काय कळा नाही. ही पूर्ण साईड माझी दुखतीये, मणक्या बिनक्यात ही गॅप पडलाय ती बी काय कळाना झाले. असा विषय झाला. आणि त्यात पाऊस पण येत होता. पावसामुळे तुमच्या दाजींना बी काम नव्हतं, तर आता परत त्यांना फोन येतोय कामावरचा होता. कामावरून फोन येतोय त्यांना. डबा भरलेला असेल की सकाळी तसंच. हा मग तसंच घेऊन जा, नाही गॅसवर आहे बघा माझा डबा भरलेला. दोघांचं डबं हे भरलं होतं, चाललो होतं कामाला. पण पावसामुळे ह्यांचं रद्द झालं तर मला चक्कर आल्यासारखे व्हायला लागले, म्हणून मी काय कामाला नाही गेले, घरीच. डबा नाही होता नाही केला तुमचा बघ तसंच. चाललं ते तुमचं दाजी कामाला. तर म्हणलं चला भावा बहिणींसंग थोडंसं बोलावं म्हणून व्हिडिओ काढते मी. तर पहिली गोष्ट तर बहिणीवरनच विषय आहे आज माझा. माझ्या बहिणीवरनं थोडंसं बोलणार आहे मी. ती पण काय लोक बोलायला मजबूर करतात म्हणून ती बोलावं लागतंय. आता बोलायचं बी काय कारण नाही. कसं आहे माहिती आहे का, काय लोकांच्या बोलण्यावरून सुद्धा वादविवाद जास्तीत जास्त निर्माण झालेला आहेत आणि एकमेकाचं बोलणं चेहरा बघणं सुद्धा मंजूर नाही, माहिती आहे का. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत त्या. तर आता पहिली गोष्ट तर माझ्या बरेच जी भाऊ बहीण आहेत ती पापणी उडते माझी. माझी जी चांगली सांगणारी जी भाऊ बहीण आहेत का नाही, त्यांची अशी भरपूर मनापासून इच्छा आहे की आम्ही दोघीनं बोलावं, आम्ही बहिणीने एकत्र यावावं, एकत्र येऊन दोन्ही भावांना समजून सांगावं, समजून घ्यायला सांगावं. आता चौघ्या भावा बहिणीशिवाय एकमेकाशिवाय तर कुणी कुणाला नाही. ही जी आहे ती काय भाऊ बहीण ही चांगलं सांगते ती. आणि काय भाऊ बहीण आहे ती आता एक दोघी जण आहे त्यांनी तर पर माझी लाजच काढली. कशामुळं तर आधी फॅन लावते, गरम व्हायला लागले. लाईट पण गेली, फॅन लावा म्हणलं तर कसं असतं माहितीये का भावा बहिणींनो, माग जे विषय झालं त्याला विषयाला काही जास्त दिवस नाही झालं, 2 महिने झालं. 2 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगते, आई पण आम्हाला सोडून गेली. आज आई बी नाही बाप बी नाही. एकमेकाला म्हणजे असं आमच्या घरात कोणी राहिलंच नाही समजून सांगायला की बाबा ह्यांना हे कुठेतरी चुकीच्या मार्गाने चालले ती, चुकीच्या दिशेनं चालले ती, किंवा चुकीचं एकमेकाबरोबर ह्यांचं वागणं आहे असं त्यात समजून सांगायला कोणच नाही. ज्यावेळी आई होती, आता लग्नाच्या अगोदर बी भांडणं तडणं ही व्हायची, पण त्यावेळेस वडील पण होतं, वडील समजून सांगायचं, बोलायचं, किंवा आई बापा भांडणं मिटवायची. पण आता कसं झालं माहिती आहे का, आता मोठं झालो, प्रत्येकाला ज्ञान आलं, पंख आली, त्यामुळं प्रत्येक माणूस आपापलं निर्णय घेऊ शकता असा विषय झाला. पण निर्णय घेताना कुठेतरी चुकीचा निर्णय घेण्यात येते किंवा बरोबर निर्णय घेण्यात येण्यात आहे असं होतं या. मग आता कोणच नाही राहिलं समजून सांगायला. आई बी नाही राहिलं आणि बाप बी नाही राहिलं. त्यात आता आपल्यालाच काही गोष्टी समजून घेऊन चालायचंय, समजून घेऊन राहायचंय, बरोबर आहे का नाही. तर काल माझा हेतू नव्हता नाव घेण्याचं माझ्या बहिणीचा, किंवा चांगल्या दृष्टिकोनात बी नव्हतं घ्यायचं आणि वाईट दृष्टिकोनात बी नव्हतं घ्यायचं, पण मला घ्यावं लागलं. कशामुळं तर परिस्थिती तशी चालू आहे. सध्याची आमच्या घरात जी परिस्थिती चालू आहे ती परिस्थिती तशीच आहे. आई होती त्यावेळेस जी बी परिस्थिती अशीच होती,
आणि आता आई नाही, त्याची बी परिस्थिती ही अशीच आहे. मग त्या परिस्थितीमध्ये सुधारणा काहीच नाही. सुधारणा फक्त एवढी आहे की एकमेकाला बोलणं बंद केले, चौघा भावा बहिणींचा मेळ नाही. तर आता काय करावं काय नाही करावं सांगा. आता काय बहिणी मला अशा म्हणतात की कोण खोटं कोण खरं हे आम्हाला माहित नाही, पण तुम्ही दोघी बहिणीनं एकत्र यावं, बोलावं, चालावं, दोन्ही भावाला समजून सांगावं. आता भाऊ बहिणींना आपण समजून सांगत नाही असं कधीच होत नाही. चाललं तुमचं दाजी कामावर. लवकर उठल्यामुळे मला जांभळा येते त्या बरं का. तर आम्ही समजून सांगत असं नाही, आम्ही दोघांना पण समजून सांगतो. त्यात राहिला विषय भाऊजाईला बी समजून सांगण्याचा आपला एक प्रयत्न असतो, प्रत्येकाला समजून सांगायचा प्रयत्न असतो. पण आता माझं तर कसं झालं माहिती आहे का, आता मला काय म्हणते ती म्हणजे आता काही लोकांचं मला म्हणणं आहे की बहिणीचं नाव घेतलं म्हणून मी डबल डुलकी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. कसं आहे भाऊ बहिणींनो, हो का, शेवटी रक्ताची नाते आहे ती. तोडल्यावर तुटते तीच, जोडल्यावर जोडतेच, बरोबर आहे ना. आता आम्ही एवढं दोघी त्या दिवशी गेलो होती, मी श्रीगोंद्याला गेले होते, पण एका दिवसातच परत जाऊन माघारी आली कारण की मला कामाचं मी बघायचं होतं. जांभळ्यातलं यायला लागलं ते. कामाचं बी बघायचं होतं. मग आता दाजी म्हणलं होतं बरं का, तुम्ही राहावा एक दिवस, असं त्यांचं म्हणणं होतं. पण काय थांबली नाही मी, आली. त्या दिवशी इतक्या इजान वारा आणि पाऊस होता ना, बेमाप पाऊस आणि वारा. खड्डा तर ही असलेलं खड्डं होतं, हातभर खड्डं होतं, आणि त्यात खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं होतं. पाणी साचल्यामुळे तुमच्या दाजीला खड्डं दिसत नव्हतं. आणि आम्हाला इथं यायला 9 वाजले होते, कारण की ह्यांची मावस बहीण आहे. त्या मावस बहिणीपाशी आम्ही एक रात्र थांबलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी घरी आलो. आता जे काम बघितलं होतं 12,000चं, ती इथून लय लांब पडते. नाही ना म्हणतं 150 रुपयाचं रोजचं पेट्रोलच लागतंय. 200 रुपयाचं म्हणलं तरी चालेल. 50 किलो रनिंग होतंय त्याचं. 25 किलो जाणं, 25 किलो येणं. 25 किलोच म्हणते, 25 किलोमीटर, 25 किलोच म्हणते मी. हे डोकं जाग्यावर नाही, म्हणजे असं बोलताना शब्द आठवत नाही तर मला. माझ्या बरं असं होतं की मी ज्या टायमाला बोलते ना त्या टायमाला मला शब्द आठवत नाही. तर परत कुठल्या वस्तू कुठे ठेवल्यात हे सापडत नाही त्या, म्हणजे ती डोक्यातच येत नाही माझ्या लवकर. असा विषय होतोय भाऊ बहिणींनो. त्यात हो का बाटल्या हे भरल्या होत्या कामाला जायला, मी कामाला जायला बाटल्या हे भरल्या होत्या. पण त्यात विषय असा झाला की मला आहे ना असं नुसतं चक्कर आल्यासारखं होतं, कारण की मला सकाळच्या गोळ्या चालू आहेत. आता 16 तारखेला दवाखान्यात जायचंय. गोळ्या चालू असल्यामुळं गोळ्या खाल्ल्या आणि थोडंसं पडली त्यावेळेस जरा डोकं ही होतंय. काय होतं डोक्यावर असं ताणतणाव आला ना की तुम्हाला सांगते डोकं लय दुखतं. आता काही जणांचं जे म्हणणं आहे ना की बहिणीचं नाव घेतलं म्हणून हिला लाज नाही, मध्ये बहिणीनं किती बोलली. तर आता बहीण मला बोलली, मी तिला बोलली, नाव घेण्याच्या गोष्टी वैयक्तिक तिचं माझं आता काहीच नाही. पण हे काही लोक बोलतात ना, तुमच्या मनाने काय भांडणं करत बसावे का आम्ही सारखंच. म्हणजे तुम्ही बघचाल माझ्या जी वाईट बोलणार आहेत ते माझ्या बघत बसतेले. आता एक जणीच तर म्हणणं आहे तुझं काम हे पण सुटेल. ते बरंच काय लय तिनं मला भाषण दिलंय बरं का, पण बोलीन त्या विषयावर सुद्धा मी बोलीन नक्कीच. तिनं तर मला काय काय म्हणते, शिव्या देते डायरेक्ट. आता बोलीन एक एक मुद्द्यावरती मी नक्कीच बोलायचा प्रयत्न करेन. एकतर मी कोणाला फोन करत नाही, आता ह्या आव्याला फोन केला तर त्या आव्या फोन बी उचलत आहे आणि आपल्याला बी फोन येत नाही तर त्यांचा, असा विषय आहे. तर बोलणाऱ्याच्या तोंडाला काय हात लावा येत नाही आपल्याला, तसं भाऊ बहिणीनं, बरोबर आहे का नाही. बोला
बोलणारे बोलतच राहणार आहेत, पण त्याच्यावरती दोन शब्द आपल्याला बी बोलावं लागतं ते.